पालघर जिल्ह्यातील सातपाटी किनारपट्टीवर प्रस्तावित मुरबे जिंदाल बंदर प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला स्थानिकांनी तीव्र विरोध दर्शविल्याने प्रशासनात आणि मच्छीमार समाजात मोठा तणाव निर्माण झाला आहे। प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मच्छीमार समाजावर पालघर पोलिसांकडून दडपशाही सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक मच्छीमारांनी केला आहे। सकाळी केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र म्हणजे CWPRS या संस्थेचे कर्मचारी कोणतीही पूर्वसूचना न देता सातपाटी किनारपट्टीवर अचानक सर्वे करण्यासाठी दाखल झाले। यामुळे संतप्त झालेल्या सातपाटी गावातील ग्रामस्थांनी सर्वेक्षणाला तीव्र विरोध दर्शवला। या बंदर प्रकल्पाच्या संदर्भात अपुरा अभ्यास झाला असून जनसुनावणी चुकीच्या पद्धतीने आयोजित करण्यात आल्याचा मच्छीमार समाजाचा मुख्य आक्षेप आहे। त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाविरोधात एल्गार पुकारला आहे। स्थानिक मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार CWPRS कर्मचाऱ्यांच्या सर्वेक्षणाला विरोध करत असताना सातपाटी सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी ग्रामस्थांशी शांततेने संवाद साधण्याऐवजी त्यांना धमकावलं असल्याचा आरोप मच्छीमारांनी केला। ग्रामस्थांना भारतीय न्याय संहिता कलम 353 लागू करण्याची नोटीस देण्याच्या धमक्या दिल्या अशी गंभीर तक्रार स्थानिक मच्छीमारांनी नोंदवली आहे। पोलिसांच्या या आक्रमक भूमिकेमुळे हा लोकशाही मार्गाने चाललेला विरोध दडपण्याचा प्रयत्न असून ही कारवाई अलोकशाही, बेकायदेशीर आणि जनतेच्या हक्कावर गदा आणणारी असल्याचं मच्छीमार समाजाचा आरोप आहे। बघा सातपाटीवर मंडळी जमा झालेली आहे त्यांचं अडवण्यासाठी। तो कोण आहे? अनिल चौधरी आहे। हा गड्डा तो पोरगा आहे काय? हा ये सब नहीं है अडवायला